माधुरी गावावरून घरी परतली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती थकलेली दिसत होती आणि घराच्या आत येताच सोफ्यावरती बसली. आर्यन ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत होता. तिला पाहताच त्याने औपचारिकतेपणे विचारले की आता तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे. पाण्याचा ग्लास उचलून माधुरीने उत्तर दिलं, आता ते बरे आहेत. त्यांची शुगर लेवल खूप वाढली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची काही सोय लागत नव्हती. अनेक दिवसांपासून कोर्ट केसच्या धावपळीत त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजीच घेतली नाही. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कोर्ट केसचा निर्णय आता त्यांच्या बाजूने लागला आहे. काय केस? कोणती केस? आर्यनने लगेच आश्चर्याने विचारले. तेव्हा माधुरी म्हणाली, अरे तेच त्यांचं जमीन प्रकरण आठवतंय का? गेली अनेक वर्ष सुरू असलेली केस शेवटी त्यांनी ती केस जिंकली. आर्यनच्या हातातून चहाचा कप जवळजवळ पडणारच होता. त्याचे डोळे विस्फारले. तो थोडासा पुढे झुकत म्हणाला, काय तीच जमीन ना जी महामार्गाच्या कडेला होती? माधुरीने सहज उत्तर दिलं, हो तीच जमीन. बापरे, ती जमीन करोडो रुपयांची आहे, आर्यन आश्चर्याने म्हणाला. तेव्हा माधुरी म्हणाली, त्या जमिनीची किंमत जवळपास 5 कोटी झाली आहे. बाबा ती जमीन विकण्याचा विचार करत आहेत. हे ऐकून जणू आर्यनला अचानक खजिन्याची चावी सापडली असे वाटू लागले. पण पण पैशांच्या लालसेपोटी जेव्हा मुलगी आणि जावई बापू वडिलांना घरी घेऊन येतात तेव्हा मात्र मित्रांनो खूपच मनोरंजक कथा आहे. नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो संध्याकाळ होणार होती. माधुरीने तिच्या घराचे दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा तिच्या हातात शॉपिंग बॅग भरलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अशी चमक होती जणू तिने जग जिंकले होते. त्या ड्रॉइंग रूममध्ये बसलेला तिचा पती आर्यनने तिला पाहिले तेव्हा त्याच्या भुवया उंचावल्या. हे सगळं काय आहे माधुरी? आज तू पुन्हा शॉपिंगला गेली होतीस? आर्यनने संतप्त स्वरात विचारलं. पण माधुरी फक्त तिच्या आनंदात मग्न होती. तिने शॉपिंग बॅग टेबलावर ठेवल्या आणि चेहऱ्यावर हसू आणत किलबलाट करत ती म्हणाली, अरे आर्यन, तू कल्पनाही करू शकत नाहीस. आज एवढा अप्रतिम सेल होता, मी काय सांगू. मला तर माहीतच नाही ते सेल कुठे लागला होता. काल किटी पार्टीत मिसेस गुप्ता यांनी मला त्या सेलबद्दल सांगितले. असे अप्रतिम कपडे आणि ब्युटी प्रोडक्ट्स एवढ्या कमी दरात उपलब्ध असलेली उत्पादने पाहून मी स्वतःला थांबवू शकले नाहीत. आता ही साडी बघ, फक्त अर्ध्या किमतीत मिळाली आहे आणि या ब्युटी प्रोडक्ट्सवर असलेल्या अशा अफलातून ऑफर होत्या त्या पाहून मी स्वतःला रोखू शकले नाही. हे ऐकून आर्यनने त्याचं डोकं पकडलं. नंतर गर्जना करत तो म्हणाला, तुझी उधाळपट्टी कधी संपणार आहे? माधुरी, या निरुपयोगी गोष्टींवर पैसे वाया घालवू नकोस. हे मी तुला पूर्वीही समजावून सांगितलं आहे. पण तुला कुठे समजणार? आता तुझा नित्यक्रम झालेला आहे. पतीची गर्जना ऐकून माधुरीचा उत्साह मावळला. ती हळू स्वरात म्हणाली, पण आर्यन, माझ्या मैत्रिणी प्रत्येकीकडे पार्टीला इतके महागडे कपडे आणि दागिने घालून त्या येतात. सर्वांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच असतात. पार्टीत फक्त त्यांची स्तुती केली जाते. मला पण शृंगार करण्याची आवड आहे. हिऱ्यांचे दागिने नसले तरी निदान मला माझ्या आवडीचे कपडे तर विकत घेता येतील ना? माधुरी काहीशी नाराजीने म्हणाली. तिचे बोलणे ऐकून आर्यनचा राग अजूनच वाढला. म्हणजे आता तू तुझ्या मैत्रिणींच्या महागाच्या वस्तू पाहून तुझे घरच स्वतःचं घर उद्ध्वस्त करणार आहेस का? मुलांचे शिक्षण, घर खर्च हे सर्व कोण पाहणार? आपली मुलं शिकत असलेल्या शाळेची फी किती वाढली आहे या सर्व गोष्टींची तुला कल्पना आहे का? तुझी ही उधळपट्टी मला कंगाल करून सोडेल. तेव्हा माधुरी रागाने म्हणाली, म्हणजे आता मी माझ्या आवडीचं काही खरेदी करू शकत नाही का? आता ही चर्चा सुरू असतानाच माधुरीचा फोन वाजला. तिने फोन उचलला तेव्हा पलीकडे तिचे वडील रामप्रसादजी यांचा आवाज आला. हॅलो माधुरी बेटा. होय बाबा. बाबा बोला, तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत ठीक आहे ना? बेटा तब्येत कशी बरी असणार? बऱ्याच दिवसांनी विचार करते चांगल्या डॉक्टरांना दाखवावं, पण एकट्याने डॉक्टरांकडे जायची माझी हिंमत होत नाही. माधुरीच्या हृदयाची धडधड वाढली. गेल्या वर्षी तिची आई मरण पावली होती आणि तिच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तिला भाऊ पण नव्हता. जेव्हा माधुरीने तिच्या वडिलांचा मंद आवाज ऐकला तेव्हा त्यांचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. ती म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काकांच्या मुलाला सुनीलला सांगा, तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. शेवटी अशा वेळी एकत्र उभं राहणारी आणि आपली मदत करणारी आपली माणसं असतात. असो, ते फार दूर नाहीत. आपल्या शेजारी असणाऱ्या घरीच तो राहतो. मी त्याला आत्ताच फोन करेन.
थोडंसं खोकलत असतानाच रामप्रसादजींनी उत्तर दिलं, "बेटी, तो आता त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत बाहेर फिरायला गेला आहे. तो इथे नाहीये. आता काय करावं मला समजत नाही." हे ऐकून माधुरीचे हृदय धडधडले. तिने तिच्या वडिलांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, "बाबा, काळजी करू नका. मी काहीतरी व्यवस्था करते. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. मी तुमच्याशी नंतर बोलते." फोन ठेवताच माधुरीचा चेहरा गंभीर झाला. तिने आर्यनकडे पाहिलं आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, "अहो ऐका ना, माझ्या वडिलांची तब्येत बरी नाहीये. यावेळी काकांच्या घरी कुणीही नाही, जे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाईल." यावर आर्यनने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा माधुरी म्हणाली, "मला वाटतं आपण त्यांना इथे घेऊन यावं. गावात ते एकटेच आहेत. त्यांची काळजी घेणारं कोणीही नाही." माधुरी काळजीत होती. तिचे म्हणणे ऐकून लगेच क्षणभर गप्पा बसला आर्यन. पण त्याच्या मनात विचारांची उलथापालथ सुरू झाली. आता आणखीन एक नवीन खर्च. त्याने विचार केला. त्याच्या डोळ्यात थोडीशी चीड दिसून आली. "हे बघ माधुरी, सध्या वातावरण खराब आहे. अशात तब्येत बिघडणं नॉर्मल आहे. ते इथे आले तर त्यांची तब्येत जास्त बिघडू शकते. शहरातील प्रदूषण किती वाढलं आहे. जर बाबा इकडे आले तर त्यांची तब्येत जास्त बिघडू शकते. तसे त्यांना इथे करमणार नाही त्यांना इथे. त्यांना गावातील मोकळी हवा, तिकडचं वातावरण आवडते, हे तुला पण माहीत आहे. त्यांना गावी राहून बरं वाटेल. तिथे त्यांना जास्त आराम वाटतो. त्यांना विनाकारण त्रास का?" माधुरी मनाने अस्वस्थ होती. वडिलांच्या तब्येतीचा विचार करून ती पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत होती. तिची ही अवस्था आर्यनपासून लपलेली नव्हती. थोड्या वेळाने तिला असं विचारात पाहून आर्यन म्हणाला, "माधुरी, ती असं समजू नकोस. मला तुझ्या बाबांची काळजी नाही. मला वाटते की तू त्यांच्यामुळे अस्वस्थ होत आहेस. पण म्हातारपणात तब्येत बिघडणं नॉर्मल आहे. तू त्यांना फोन करून त्यांची विचारपूस करत राहा. त्यांची तब्येत जास्त बिघडू लागली तर तू त्यांच्याकडे काही दिवस गावाला जा." आर्यनचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली, "कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात. शहराच्या वातावरणात त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यांना आपली गरज लागली तर आपण तिथे जाऊन त्यांना औषध देऊया." 2 दिवस उलटून गेले आहेत. जेव्हा माधुरी तिच्या वडिलांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांना कॉल करायची, तेव्हा त्यांचा आवाज कमकुवत आणि थकलेला वाटत असायचा. तिसऱ्या दिवशी पहाटे माधुरीने सकाळी सकाळी तिच्या बाबांना कॉल केला. "बाबा, आता तुम्ही कसे आहात?" तिने असे विचारले असता तिचे वडील हळुवारपणे म्हणाले, "मुली, माझी तब्येत अजूनही तशीच आहे. औषधांनाही काही फरक पडला नाही. मी आता दुसऱ्या डॉक्टरांना दाखवावं असा विचार करत आहे. पण एकटं जाणं कठीण होत आहे मला. जर तुम्ही दोघे आले असतात तर मला आधार मिळाला असता." हे ऐकून माधुरीचे मन भरून आले. तिने वडिलांचे सांत्वन केले आणि म्हणाली, "बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्यासोबत या विषयावर बोलते आणि काहीतरी व्यवस्था नक्की करते." फोन ठेवल्यानंतर माधुरी थेट आर्यनकडे गेली. "आर्यन, माझ्या वडिलांची तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी सांगितलं आहे आपण गावात जाऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं. मला वाटतं आपण जायला हवं." आर्यन विचारात बुडाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. "माधुरी, मला समजत आहे की आपण त्यांच्याबद्दल काळजीत आहोत. परंतु आत्ता या क्षणी मला तिथं जाणं शक्य नाहीये. इकडे बरेच ऑफिसचं काम पेंडिंग आहे. त्यांना सांग एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधं घ्या. गावातही चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत. त्यांना तिथेच उपचार घ्यायला सांग." माधुरी शांत झाली. जड मनाने ती किचनमध्ये काम करण्यासाठी गेली. माधुरी किचनमध्ये जाताच आर्यन न्यूजपेपर टेबलावर रागात टाकत बडबड करू लागला, "हद्द झाली आहे. हिचे वडील दररोज आजारी राहतात. ते दर दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांचा आजारपण सांगत राहतात. त्यांना रोज डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे इतका मोकळा वेळ आहे का? जर त्यांची तब्येत खराब असेल तर ते स्वतः डॉक्टरांकडे का जात नाहीत? प्रत्येक वेळी आम्हाला त्रास का देतात?" त्यांच्या सांगण्यावरून माधुरी कधी त्यांना इथे आणण्याचा आग्रह करते किंवा मला तिकडे जायला सांगते. जर ते आजारी असतील तर मी काय करू? मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे का? काही वेळानंतर नाश्ता केल्यावर आर्यन आपल्या कार्यालयात निघून गेला. नाश्ता केल्यावर माधुरी घरगुती काम पूर्ण करण्यात व्यस्त होती. तेव्हा दारावरची बेल वाजली. माधुरीने पटकन तिच्या साडीच्या पदराला हात पुसत दरवाजा उघडला. समोर त्यांच्या शेजारी स्नेहल उभा होता. तिच्या हातात एक प्लेट होती. त्या प्लेटमध्ये लाडू ठेवलेले होते.
वहिनी, मी आज बेसन लाडू बनवले आहेत. मी विचार केला तुमच्यासाठी घेऊन यावे. स्नेहल हसत म्हणाली. माधुरीने मंद हसत लाडू घेतले आणि स्नेहलचे आभार मानले. पण तिच्या चेहऱ्यावरून आनंद काहीसा नाहीसा झाला होता. स्नेहलला लगेच तिचं दुःख जाणवलं. वहिनी, काय झालं? तू जरा चिंतेत दिसत आहेस. तर माधुरी उदास चेहऱ्याने म्हणाली, काही विशेष नाही, फक्त माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. हे ऐकून स्नेहल थोडी काळजीत म्हणाली, काय झालं त्यांना? तुला काय सांगू, ते आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत. आता त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत आहे. मी आर्यनला सांगितले होते की आपण जाऊन त्यांना डॉक्टरांकडे दाखवू, पण त्यांना त्यांच्या कामामुळे वेळच नाही. हे ऐकून स्नेहलने माधुरीकडे सहानुभूतीने पाहिले. मग तुम्हाला तुमच्या बाबांची खूप काळजी वाटत असेल ना? त्याच वेळी स्नेहलचा पती राकेश हा बाजारातून परतला होता. त्याला पाहता स्नेहल म्हणाली, अरे राकेश, तू योग्य वेळी आला आहेस. बघ ना, वहिनी खूप काळजीत आहेत. त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये आणि आर्यन दादांकडे वेळ नाहीये. त्यांच्याकडे जाण्यासाठी बाबांकडे. राकेशने ते संभाषण ऐकलं आणि लगेच म्हणाला, अरे मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? स्नेहल, तू वहिनीसोबत जा त्यांना भेटायला. मी तुम्हा दोघींना गाडीत सोडतो. हे ऐकून माधुरी थोडं आश्चर्य वाटलं. ती संकोचून म्हणाले, अरे नाही, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. तेव्हा राकेश हसत म्हणाला, वहिनी, यात काय त्रास आहे? काका तिकडे आजारी आहेत, त्यांना तुमची गरज असेल. तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि राहिली आपली गोष्ट, आपण एका कुटुंबासारखे तर आहोत. जर आपण एकमेकांना मदत केली नाही तर दुसरं कोण करेल? स्नेहली मोठ्या प्रेमाने म्हणाली, हो वहिनी, तू काळजी करू नकोस. मी येते तुझ्यासोबत. राकेश आपल्या दोघींना सोडून येतील. त्यांचे बोलणे ऐकून माधुरीला मनातून समाधान वाटले. राकेशने ताबडतोब त्याच्या गाडीची चावी उचलली आणि म्हणाला, चला वहिनी, आता निघूया. उशीर करणं योग्य होणार नाही. स्नेहल आणि राकेश त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत माधुरीने तिचा स्कार्फ उचलला आणि त्यांच्यासोबत जायला ती तयार झाली. कधीकधी तुम्हाला मदत तिथून भेटते जिथे तुम्ही अपेक्षा पण केलेली नसते. गाडीत बसलेल्या माधुरीने मनात विचार केला. गावात पोहोचल्यानंतर राकेशने माधुरीचे वडील रामप्रसादजी यांना कारमध्ये डॉक्टरांकडे घेऊन आली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची शुगर लेवल वाढली आहे आणि इन्फेक्शनचा परिणाम फुफ्फुसापर्यंत दिसत आहे. मी काही औषधं लिहून देईल ज्याने ते लवकर बरे होतील. ते हॉस्पिटलमधून परत आल्यावर माधुरी तिच्या वडिलांकडे 2 दिवस राहिली. वहिनी, तुम्हाला आणखी काय हवं असेल तर मला लगेच सांगा. मला केव्हाही फोन करा, असं म्हणत राकेश आणि स्नेहल त्यांच्या घरी परतले. 2 दिवस राहून तिसऱ्या दिवशी माधुरी गावावरून घरी परतली. तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती थकलेली दिसत होती आणि घराच्या आत येताच सोफ्यावरती बसली. आर्यन ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत होता. तिला पाहताच त्याने औपचारिकपणे विचारले, मग आता तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे? पाण्याचा ग्लास उचलून माधुरीने उत्तर दिलं, आता ते बरे आहेत. त्यांची शुगर लेवल खूप वाढली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची काही सोय लागत नाही. गेल्या अनेक दिवसापासून कोर्ट केसच्या धावपळीत त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजीच घेतली नाही. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. वर्षानुवर्ष सुरू असलेला कोर्ट केसचा निर्णय आता त्यांच्या बाजूने लागला आहे. काय केस? कोणती केस? आर्यनने लगेच आश्चर्याने विचारले. तेव्हा माधुरी म्हणाले, अरे तेच त्यांचं जमीन प्रकरण, आठवते का? गेली अनेक वर्ष सुरू असलेली केस, शेवटी त्यांनी ती केस जिंकली आहे. आर्यनच्या हातातून चहाचा कप जवळजवळ पडणारच होता. त्याचे डोळे विस्फारले. तो थोडासा पुढे झुकत म्हणाला, काय? ती जमीन ना, जी महामार्गाच्या कडेला होती? माधुरीने सहज उत्तर दिलं, हो, तीच जमीन. बापरे, ती जमीन तर करोडो रुपयांची आहे. आर्यन आश्चर्याने म्हणाला. त्या माधुरी म्हणाली, त्या जमिनीची किंमत जवळजवळ 5 कोटी झाली आहे. बाबा ती जमीन विकण्याचा विचार करत आहेत. हे ऐकून जणू आर्यनला अचानक खजिन्याची चावी सापडली असे वाटू लागले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्साह आणि आनंद दिसत होता. वाह, ही तर खूपच चांगली बातमी आहे. तसं ते काही म्हणाले का? या पैशांचं ते काय करणार आहेत? नाही, अजून काही विचार केला नाही. त्यांनी काही विचार नाही केलाय आणि तसे आता शरीरास साथ देत नाही त्यांचं. मग पैशांचा उपयोग काय? चहाचा कप खाली ठेवत आर्यन गंभीर होण्याचं नाटक करत म्हणाला, खरं आहे. अशा मोठ्या निर्णयामध्ये विचारपूर्वक पावले उचलायला पाहिजेत. शेवटी ही मालमत्ता त्यांच्या मेहनतीचीच आहे. आर्यनच्या मनात एक घबराट पसरली होती. तो सामान्य आहे असं दाखवत होता,
पण मनातल्या मनात तो खूप अस्वस्थ झाला होता. कुठे माधुरीच्या काकाचा मुलगा सुनील त्याच्या सासऱ्याला आपल्या बाजूने वळवून जमीन त्यांच्या ताब्यात घेईल याचीच त्याला आतून भीती वाटत होती. शेवटी माझी पत्नी माधुरी ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि त्या जमिनीवर आमचाच पूर्ण हक्क आहे, तो मनात विचार करत होता. रात्री किचनचं काम आटपून माधुरी खोलीत आली तेव्हा आर्यनने लॅपटॉप घेऊन बसला होता. माधुरीच्या लक्षात आलं की त्याचं लक्ष स्क्रीनवर नाही. पलंगावरून बसून उशा जुळवत माधुरी म्हणाली, कुठल्या विचारात हरवले आहात? लॅपटॉपवरचं काम पूर्ण झालं असेल तर तो बंद करून झोपायला जा. तेव्हा आर्यन म्हणाला, माधुरी तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही, त्यांना तिथे एकटं सोडणं योग्य होणार नाही. असे तुला वाटत नाही का? शेवटी ते माझे पण वडिलांसारखेच आहेत ना. त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपण जाऊन त्यांना भेटूया, पण तुलाच ऑफिसचं काम जास्त महत्त्वाचं वाटत होतं. अरे माधुरी, मला कुठे माहीत होतं की त्यांची तब्येत एवढी बिघडली आहे. आता तुम्हाला इकडे घेऊन येऊन सर्व काही सांगितलं आहेस, त्यामुळे मी विचार करत आहे आपण त्यांना इकडेच घेऊन येऊया. आपल्यासोबत ते राहतील, त्यामुळे आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. आर्यनचे बोलणे ऐकून माधुरीला शंका आली. तेव्हा ती म्हणाली, अहो पण तुम्ही स्वतःच म्हणाले होतेत ना की त्यांच्यासाठी गावातलं वातावरण चांगलं आहे. तसंही तुमचे बोलणे बरोबर आहे. आपल्या शहरात इतकं प्रदूषण जास्त आहे की एखादा भला माणूसही आजारी पडू शकतो आणि मग त्यांचं मन इथे रमेल की नाही कुणास ठाऊक. 2-3 दिवसांनी सुनील त्यांच्या घरी पोहोचेल, मग तोच त्यांची काळजी घेईल. अगं माधुरी, तू पण ना. आजकाल प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. त्यांची तब्येत जास्त बिघडली तर कोण जबाबदार राहणार? आपण कशाला इतरांवर अवलंबून राहायचं? मी म्हणतो चल आपण त्यांना इथे घेऊन आणूयात. आर्यनच्या बोलण्याने माधुरीच्या मनाला पटलं. ती विचारात पडली, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. ते इथेच राहिले तर आपल्या डोळ्यांसमोर ते राहतील. हो माधुरी, तू उद्या त्यांना फोन करून सांग आपण त्यांना या रविवारी घेण्यासाठी येत आहोत असं त्यांना सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी जेव्हा जागी झाली तेव्हा आर्यन तयार झालेला होता. आर्यनला असं तयार झालेलं पाहून माधुरीला मात्र धक्काच बसला. तिने झोपेतून उठल्यानंतर आर्यनला विचारलं, तुम्ही एवढ्या सकाळी तयार का झाले आहात? आज लवकर ऑफिसला जायचं आहे का? नाही माधुरी, मी आज ऑफिसला जाणार नाही. मी आज रजा टाकली आहे. माधुरी आणखीनच आश्चर्यचकित झाली. रजा? का बरं? काही विशेष आहे का? हो माधुरी, आजच आपण गावी जाणार आहोत बाबांना घ्यायला. पण आर्यन, आपण रविवारी जाण्याचा विचार केला होता, आज अचानक? तेव्हा आर्यन म्हणाला, हो अगं, जितक्या लवकर आपण त्यांना इकडे घेऊन येऊ तितकं चांगलं होईल. त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि मला या प्रकरणात विलंब किंवा निष्काळजीपणा अजिबात परवडणार नाही. माधुरी, तुझ्या काकांचा मुलगा सुनील चतुर मुलगा आहे, तुला माहीत नाही का? तो सहजच आमिष दाखवून तुझ्या वडिलांच्या मालकीची जमीन स्वतःच्या ताब्यात घेईल आणि आपण इथे हात चोळत राहू. त्यांना इथे आणले तर 1-2 कामं होतील. हे ऐकून माधुरीने काहीतरी विचार केला आणि ती म्हणाली, हो बरोबर बोलत आहात तुम्ही. आपण सुनीलवर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे माधुरी, तू आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करून सांग की आपण आजच त्यांना घेण्यासाठी येतोय. माधुरीने तिच्या वडिलांना कॉल केला तर तिचे म्हणणे ऐकून तिचे वडील म्हणाले, पण बेटी, मी तिकडे का येऊ? माझी तब्येत आता बरी आहे, बरं वाटते मला, मी इकडेच बरं आहे. माधुरी काळजीत पडली आणि ती म्हणाली, बाबा तुम्हाला का समजत नाही? शहरात तुमच्यासोबत राहून आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ शकतो. त्याचवेळी आर्यनने माधुरीच्या हातून फोन घेतला आणि मोठ्या अधिकाऱ्याने ती म्हणाली, बाबा आता मी तुमचा कोणताही युक्तिवाद ऐकणार नाही. आता तुमची तब्येत आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला न्यायला येत आहोत. आम्ही हा निर्णय घेतला आहे. तेव्हा माधुरीचे वडील हलके हसत म्हणाले, अरे बेटा, तू माझी किती काळजी घेतेस, पण इथेच मला खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो. इथली माती, इथलं वातावरण, सगळं काही इथलं आपलंसं वाटतं. आर्यन भाऊक स्वरात बोलला, पण बाबा तुम्हाला माहीत नाही का, माधुरी आणि मला तुमची किती काळजी वाटते. तुम्ही आमच्या समोर राहिला तर आमचं मन तृप्त होईल. माधुरी तुमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तुमची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच आहे. आता तुम्हीच विचार करा, जर माझे वडील तुमच्या जागी असते तर मी त्यांच्यासाठी हे सर्व केलं नसतं का? आर्यनच्या विनंत्या ऐकून शेवटी ते त्यांच्यासोबत जायला तयार झाले. आर्यन आणि माधुरी रामप्रसादजींना घेऊन घरी आले.
आर्यन गाडी थांबवून माधुरीला म्हणाला, माधुरी ती दरवाजाची बेल वाजव, मी बाबांना कारमधून बाहेर उतरण्यासाठी मदत करतो. गाडीतून उतरून माधुरीने घराच्या दारावरची बेल वाजवली. तितक्यात तिचा भाडेकरू स्नेहलचा आवाज आला, वहिनी तुम्ही आलात का? मी आलेच. तेवढ्यात आर्यनने रामप्रसादजींचा हात धरून त्यांना गाडीतून बाहेर उतरायला मदत केली. स्नेहलने पटकन गेट उघडलं आणि माधुरीच्या वडिलांना बघून ती म्हणाली, खूप बरं वाटलं वहिनी, तू आता बाबांना इथेच आणलंस हे पाहून. रामप्रसादजी आल्यापासून घरातील वातावरण मग खूप आनंदी वाटत होतं. माधुरी सकाळी सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता तयार करत होती. आर्यन संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्यासोबत चहा घेत होता, त्यांच्याबरोबर गप्पा मारत होता. रामप्रसादजी सुद्धा इकडे आल्यापासून खूप आनंदी दिसत होते. एके दिवशी संध्याकाळी सर्वजण चहा घेत असताना आर्यन महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलू लागला. चहाचा घोट घेत तो म्हणाला, बाबा खरं सांगू, तुम्ही इथे आल्यावर घराला एक वेगळीच चमक आली आहे बघा बाबा. सर्व काही देवाने दिलेलंच आहे. घरातली उणीव होती ती आता पूर्ण झाली. फक्त आता एक गोष्ट आहे जी मला कधीकधी त्रास देते बाबा. रामप्रसादजींनी आश्चर्याने त्याला विचारलं, काय झालं बेटा, सगळं ठीक आहे ना? हो बाबा, पण हे घर आजकाल थोडं जुनं वाटते. इथे जेव्हा मुलांचे मित्र येतात ना, तेव्हा त्यांना या घरात आणायलाही लाज वाटते. रामप्रसादजींनी आश्चर्याने विचारलं, असं का बेटा, घर तर चांगलं आहे. त्यांच्या मित्रांची घरे मोठी आणि आधुनिक आहेत, त्यामुळे त्यांच्या तुलनेत हे घर त्यांना थोडंसं सामान्य वाटतं. घर पॉश भागात असतं आणि आधुनिक शैलीत बांधलेलं असतं तर गोष्ट वेगळी होती. आजच्या युगात फ्लॅटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चांगल्या सोसायटीत मोठं घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रक्कम पण चांगलीच लागेल. हे ऐकून रामप्रसादजींनी मान हलवली आणि ते म्हणाले, हो बेटा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजकाल प्रत्येक वस्तूंची किंमत वाढली आहे. हीच गोष्ट आहे बाबा. आणि नवीन घर घेतलं तरी ते घर खूप मोठं असायला हवं. आता मुलंही मोठी होत आहेत, त्यांनाही वेगवेगळी खोली लागेल. सर्व कसं होणार मला काहीच समजत नाही बाबा. आर्यनचं बोलणं ऐकून रामप्रसादजी विचारात पडले. त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि ते विचारात पडले. मग बेटा, काळजी करण्यासारखं यात काय आहे? तुम्हाला जी काही मदत हवी आहे तुम्ही मला सांगा ना. हे ऐकून आर्यनचे डोळे मात्र चमकले, पण भावनांवर नियंत्रण ठेवत तो निराशाच्या स्वरेत म्हणाला, बाबा इतकं सोपं नाही. ही करोडो रुपयांची, कोटींची बाब आहे. बेटा तू काळजी का करतोस? माझ्याकडे जे काही आहे ते शेवटी तुझंच तर आहे. गावची जमीन विकल्यानंतर मला जे काही पैसे मिळतील ते पैसे फक्त तुझ्यासाठी आणि माधुरीसाठीच तर आहेत. चल ती जमीन विकायला काढूया. हे ऐकून आर्यनने आपला आनंद लपवत माधुरीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, बाबा तुम्ही असं म्हणत असाल तर लवकरच आम्ही चांगल्या सोसायटीत चांगलं घर शोधू. दुसऱ्या दिवसापासूनच आर्यन आणि माधुरीने शहरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन घर पाहण्यासाठी मग सुरुवात केली. ते दोघं मोठं फ्लॅट्स आणि आलिशान घर बघायला गेले. एके दिवशी त्यांना एक आलिशान घर आवडलं. 1-2 दिवसांनी त्यांनी ॲडव्हान्स रक्कम द्यायची होती. नवीन घर घ्यायचं म्हणून सुरुवातीला आर्यन आणि माधुरी खूप आनंदात होते. सुरुवातीला माधुरी आणि आर्यन रामप्रसादजींच्या तब्येतीची चांगली काळजी घेत होते. पण काही दिवसांनी कालांतराने त्यांनी त्यांच्या तब्येतीवर दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी रामप्रसादजी अंगणातील कॉटवर झोपलेले होते, तेव्हा त्यांना जोरात खोकला लागला. माधुरी किचनमधून बाहेर आली आणि ती म्हणाली, बाबा तुम्ही वेळेवर औषध घेतलं नाही का? रामप्रसादजी क्षीण स्वरात म्हणाले, नाही बेटा, औषध संपलं आहे. मी आर्यनला सांगितलं होतं पण कदाचित तो आणायला विसरला असावा. इतक्यात आर्यन आतून बाहेर आला आणि संभाषण ऐकून तो म्हणाला, अहो बाबा मला माफ करा, मी औषध आणायला विसरलो. आज ऑफिसमध्ये इतकं काम होतं ना की मी तुमच्या औषधांवर लक्षच केंद्रित करू शकलो नाही, त्यामुळे मी औषध नाही आणलं. थोडंसं खोकलत असताना रामप्रसादजी म्हणाले, ठीक आहे बेटा, औषध नंतर घेऊन ये. आता मला तू डॉक्टरांकडे घेऊन चल. एकदा घेऊन चल डॉक्टरांकडे, ते मला तपासून बघतील आणि योग्य ते औषधं दुसरे लिहून देतील. पण आर्यनने पटकन गाडीच्या चाव्या उचलल्या आणि त्यांना उत्तर दिले, बाबा आता मी डॉक्टरांकडे जायला माझ्याकडे वेळ नाही आहे बाबा. आता आपल्याला बँकेत जावं लागेल, कारण नवीन घरासाठी डील फायनल करण्यासाठी ॲडव्हान्स रकमेची FD तोडावी लागेल. तुम्ही काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत औषध घेऊन येतो. रामप्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बेटा माझी तब्येत खूप खराब होत आहे रे, मला श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
यावर माधुरी पटकन म्हणाली, बाबा, आम्हाला बँकेत जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, आम्ही लवकरच येऊ. आर्यने गाडी स्टार्ट केली आणि माधुरीला घेऊन तो बँकेकडे निघाला. रामप्रसादजी कॉटवर एकटे पडले होते. ते खूप जास्त खोकलत होते. त्यांची प्रकृती बिघडत होती. रामप्रसादजींच्या खोकल्याचा आवाज ऐकून स्नेहल बाहेर आली आणि ती पायऱ्या उतरून खाली आली. रामप्रसादजींची अशी अवस्था पाहून ती घाबरली आणि म्हणाली, काका, तुमची अवस्था जास्तच वाईट झालेली वाटते. दादा आणि वहिनी कुठे आहेत? तेव्हा रामप्रसादजी मोठ्या कष्टाने एवढंच सांगू शकले, बेटा, ते काही कामासाठी बँकेत गेले आहेत. स्नेहलने लगेच तिच्या पतीला राकेशला फोन केला. राकेश, काकांची प्रकृती ठीक नाहीये रे. त्यांना आत्ताच्या आता डॉक्टरांकडे न्यावं लागेल. रामप्रसादजीने विरोध केला. नाही बेटा, तू काळजी करू नकोस. आर्यन आणि माधुरी येऊन मला डॉक्टरांकडे घेऊन जातील. पण एवढ्या वेळेत तब्येत जास्त बिघडली तर तुमचे इन्हेलर कुठे आहे? ते घेतल्याने खोकला बरा होईल बाबा. स्नेहल एवढंच म्हणाली तेव्हा रामप्रसादजी म्हणाली, बेटे, ते कालच संपलं इन्हेलर. आर्यनला आणायला सांगितलं पण तो आणायला विसरलाय. स्नेहलने राकेशला फोन करून सांगितले, रामप्रसादजींचे इन्हेलर संपलेलं आहे, येताना घेऊन ये. राकेश घरी येताना रामप्रसादजींचे इन्हेलर घेऊन आला. थोड्याच वेळात त्यांना खोकल्यापासून थोडासा आराम मिळाला. तर राकेश म्हणाला, काका, अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत इन्हेलरवर तब्येत बरी होणार नाही. बेटा, त्याची काय गरज आहे? आर्यन आणि माधुरी येतच असतील. ती मला स्वतःहून डॉक्टरांकडे घेऊन जातील. काका, तुम्ही आम्हाला काही परकं मानता का? आम्ही तुमच्या मुलांसारखेच आहोत ना? असं म्हणत राकेश गाडी बाहेर काढत होता आणि तो त्यांना डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी घेऊन गेला. रामप्रसादजींनी स्नेहल आणि राकेशला खूप जास्त आशीर्वाद दिले. त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहत असताना अशा प्रकारे रामप्रसादजींना प्रत्येक येणारा दिवस पूर्वीसारखाच निघत होता. परवा न करता आधाराशिवाय आर्यन आणि माधुरी त्यांच्याच दुनियेत व्यस्त होते. जेव्हा पण रामप्रसादजींना ज्यांनी आता आर्यनला थोडा वेळ मागितला तेव्हा आर्यन म्हणत होता, बाबा, आता मला वेळ नाही हो. मी उद्या ऑफिसमधून आल्यावर औषधं नक्की घेऊन येईल. हेच उत्तर बऱ्याच वेळा त्यांना ऐकायला मिळाले. त्यामुळे रामप्रसादजींनी आशा सोडली होती. माधुरी आता त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. ती बेफिकीर झाली होती. ती एकतर किटी पार्टीत जात होती किंवा खरेदीला निघून जात होती. वेळ मिळाला तर ती तिच्या मैत्रिणींना फोनवरती बोलायची. आज सकाळचे 11 वाजले होते. नेहमी माधुरी आर्यन ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिच्या वडिलांना नाश्ता देत असे, पण आज तिने अजून त्यांना नाश्ता देखील दिला नव्हता. कॉटवर झोपलेल्या रामप्रसादजींनी माधुरी आवाज दिला, माधुरी बेटी, मला नाश्ता दे. माधुरी आता फोनवर बोलण्यात मग्न होती. तुला माहीत आहे का, आम्ही घर विकत घेतलं आहे. आम्ही विकत घेतलेलं घर खूप छान आहे. ते प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची आहे. किटी पार्टीतल्या सर्व महिला ज्या स्वतःला उच्च समाजातील समजतात त्यांचा आवाज माधुरीच्या बोलण्यात कुठेतरी हरवला होता. रामप्रसादजी बाहेर अंगणात होते, त्यामुळे त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचत होता. त्यांचा आवाज ऐकून स्नेहल बाहेर आली. नमस्कार काका, सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही नाश्ता केलात का? नाही मुली, मी माधुरीला सांगत होतो. कदाचित ते व्यस्त असेल. स्नेहलने तिच्या स्वयंपाकघरातून एक प्लेटमध्ये नाश्ता आणून दिला आणि रामप्रसादजींकडे आणून दिला. काका, आता तुम्ही हेच खा आणि तुमचं औषध कुठे ठेवलं आहे ते जेवणाच्या टेबलावर असावे. तू आणशील तर मी घेईन. स्नेहलने लगेच औषध आणलं आणि पाण्याचा ग्लास रामप्रसादजींच्या हातात आणून दिला. रामप्रसादजी भावूक होऊन म्हणाले, मुली, तू मला नेहमीच मदत करतेस. देव तुला सुखी ठेवो. अनेक आशीर्वाद. अनेकदा राकेशही येऊन थोडा वेळ रामप्रसादजींसोबत बसत असत. तो त्यांची तब्येतीची विचारपूस करत होता. आता औषध संपले की रामप्रसादजी राकेशलाच फोन करून औषध आणायला सांगायचे आणि राकेशने नकार दिला तरी ते औषधाचे पैसे बळजबरीने राकेशकडे सुपूर्द करायचे. हळूहळू दिवस असेच निघून गेले. आर्यन आणि माधुरी यांचा त्यांच्या नवीन घरी जाण्याचा दिवसही आला होता. ते दोघे अत्यंत उत्साहित होते. एके दिवशी संध्याकाळी आर्यन ऑफिसमधून घरी परतला तेव्हा माधुरी आनंदाने म्हणाली, अहो, आता आपण आपल्या नवीन घरी शिफ्ट होणार आहोत. तुम्हाला वाटत नाही का आपण एक मोठी गाडी पण घ्यावी आणि घरासाठी फर्निचर देखील आरामदायी आणि दिसायला भव्य असावं. आपले नातेवाईक, तुमचे मित्र, माझ्या मैत्रिणी सर्वजण घर बघायला येतील तेव्हा सर्व काही चांगलं दिसायला पाहिजे.
आर्यन हसत म्हणाला, हीच गोष्ट महत्त्वाची आहे. माधुरी, तुझ्या वडिलांना मिळणाऱ्या 5 कोटींपैकी आपण फक्त 3 कोटींचं घर विकत घेतलं आहे. बाकीचे पैसे अजूनही बचत आहेत. त्या पैशाने आपण आरामात गाडी खरेदी करू शकतो. लक्झरीज आयुष्य जगू शकतो. माधुरीने आनंदाने होकार दिला. एवढ्या पैशांचं बाबा करणार तरी काय आहे? वय झालं आहे. त्यांना फक्त घरात आराम करायचा असतो. आपण सर्व काही सांभाळून घेऊ. तेव्हाच एक दिवशी रामप्रसादच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्यांचं मन जड वाटत होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांच्या जमिनीचे रजिस्ट्रेशनचं काम होणार होतं. माधुरी आणि आर्यन दोघेही खूप उत्साहित होते. आर्यन रामप्रसादजींना म्हणाला, बाबा, लवकर लवकर आवरा. आज जमीन रजिस्ट्रीचा दिवस आहे. रामप्रसादजी थकलेल्या स्वरात म्हणाले, बेटा, माझी तब्येत ठीक नाहीये. हृदय जड वाटत आहे. श्वास घेण्यास मला त्रास होत आहे. मला वाटत आहे डॉक्टरांना दाखवावं लागेल. एखाद्या तरी डॉक्टरकडे जावं लागेल. हे ऐकून आर्यनच्या मनात थोडा राग निर्माण झाला. पण तो राग दाबून म्हणाला, बाबा, आज आपल्याला जाणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. नाहीतर जमीन नोंदणीची तारीख पुढे ढकलली जाईल आणि जमिनीची नोंदणी होऊन पैसे मिळेपर्यंत घराची नोंदणी कशी होणार? माधुरी सुद्धा म्हणाली, हो बाबा, आजच जाणं खूप गरजेचं आहे. आणि तसंही तुम्हाला गाडीत बसून तर जावं लागणार आहे. तुम्ही आरामात गाडीत बसा. सर्व काही काम झाल्यावर आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. रामप्रसादजी खिन्न होऊन म्हणाले, मुली, माझी तब्येत ठीक असती तर मी का नकार दिला असता. पण आता मला उठायची हिंमत देखील नाहीये. तरी आर्यन आणि माधुरीने आग्रह धरला आणि त्यांनी रामप्रसादजींना गाडीत बसवले. थोड्या वेळातच काम होईल, मग तुम्हाला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, असे सांगून दोघे निघाले. पण वेळ निघून गेला आणि दोघेही परतले नाहीत. रामप्रसादजींचा श्वास गाडीमध्ये गुदमरत होता. त्यांनी 1-2दा आर्यनला फोन केला, पण प्रत्येक वेळी त्यांचे एकच उत्तर आले, आम्हाला थोडा वेळ लागेल, नंतर आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊ. रामप्रसादजींची तब्येत आणखीनच खराब झाली होती, बिघडली होती. तर राकेशला फोन केला. त्यांचा आवाज थरथरत होता. बेटा, मला वाटतं माझी वेळ जवळ आली आहे. माझा जीव गुदमरतोय, तू लवकर ये. हे शब्द राकेशच्या कानावर पडताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. एक विचित्र अस्वस्थता त्याच्या हृदयात भरली. त्याने ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट केला आणि वेळ न घालवता ऑफिसमधून निघून आला आणि रामप्रसादजींनी सांगितलेल्या ठिकाणी तो पोहोचला. रामप्रसादजींची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांना खूप त्रास होत होता. तो पटकन त्यांना दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी उपाय सुरू केला. इकडे जेव्हा आर्यन आणि माधुरी रामप्रसादजींना घेण्यासाठी बाहेर आले तेव्हा त्या दोघांना आश्चर्य वाटले. रामप्रसादजी तर गाडीत नव्हते. त्यांनी रामप्रसादजींना 2-3 वेळा फोन केला, पण त्यांचा फोनही बंद लागत होता. दोघे घामाने चिंब भिजले होते. वडिलांच्या चिंतेपेक्षा त्यांना जास्त काळजी होती की आज जर रजिस्ट्रेशन झालं नाही, जर पैसे हातात आले नाही, तर नवीन घराची रजिस्ट्री आणि शिफ्टिंगला आणखीनच उशीर होईल. त्याचवेळी आर्यनला राकेशचा फोन आला आणि मग त्याने सगळा प्रकार आर्यनला सांगितला. त्याला लवकरच हॉस्पिटल गाठायला सांगितलं. हे ऐकताच आर्यन रागाने ओरडू लागला, राकेश, तुला काय सिद्ध करायचंय? माझ्या वडिलांना दवाखान्यात नेऊन तुला हिरो म्हणायचंय का? तेव्हा राकेश म्हणाला, पण काकांची अवस्था एवढी वाईट झाली होती की क्षणभराचा विलंबही जीव घेणं ठरू शकला असता. तुला त्यांच्या तब्येतीपेक्षा रजिस्ट्रीची जास्त काळजी वाटत आहे का? आर्यन आता खूप चिडला होता. हो, काळजी आहे. फक्त तुझ्यामुळे आज आमचं काम झालं नाही. तू मध्ये येऊन सर्व काही उद्ध्वस्त केलं आहेस. येथे तपासणीनंतर जे काही समोर आलं ते ऐकून राकेशला धक्काच बसला. रामप्रसादजींना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सांगितलं की थोडाही उशीर झाला असता तर काही होऊ शकलं असतं. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर रामप्रसादजी रुग्णालयातून घरी परतले होते. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी होती. परंतु जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये ते राहिले तोपर्यंत राकेशने त्यांची खूप काळजी घेतली होती. कारण आर्यनला कोर्ट कचेरीमुळे वेळच मिळत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांची पूर्ण काळजी आणि विश्रांती त्यांना घेण्याची गरज आहे. पण माधुरी आणि आर्यनसाठी हे सगळं निव्वळ मस्करी होती. त्यांच्या डोक्यात फक्त त्यांचं नवीन घर, फर्निचर, लक्झरियस गाडी या संबंधीचे काम डोक्यात फिरत होतं. रामप्रसादजी घरी आल्यानंतर
राकेश आणि स्नेहलने दुसरं घर भाड्याने घेऊन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. आर्यनला नोंदणीची तारीख पुढे ढकलावी लागली होती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सतत चिडचिड आणि नाराजी दिसत होती. एके दिवशी रजिस्ट्रीची नवीन तारीख ठरल्यावर आर्यन म्हणाला, बाबा आता हे काम कोणत्याही किमतीत आपल्याला हे काम पूर्णच करायचं आहे. यावेळी काही अडचण होऊ नये. माधुरीने त्यांच्या बोलण्याला सहमती दर्शवली. त्यांचे वागणे पाहून रामप्रसादजींना खूप आश्चर्य वाटलं. बराच वेळ ते विचारात मग्न होते. पण आता त्यांनी ठरवलं होतं, आता त्यांना पुढे काय करायचं आहे. काही दिवसांनी जमिनीची नोंदणी तर झाली. घरी आल्यानंतर रामप्रसादजींनी आर्यन आणि माधुरीला त्यांच्याजवळ बोलवलं आणि ते म्हणाले, बेटा मी विचार करत आहे, जमिनीच्या व्यवहारात आलेल्या पैशातून 3 करोड रुपये तुमच्या घरासाठी मी द्यावे. बाकीचे जे उरलेले पैसे आहेत ते माझ्याजवळ राहतील. त्यांचं असं बोलणं ऐकून आर्यन म्हणाला, बाबा आम्हाला आमच्या घरासाठी फर्निचर, इंटेरियर आणि लक्झरीज गाडी हवी आहे. बेटा मी तुला सांगितलं होतं, तुला घर खरेदी करण्यासाठी मी मदत करेल. मी मदत केली, पण उरलेले आता हे जे पैसे आहेत ते माझ्या मेहनतीने कमवलेले आहेत. या पैशांचं काय करायचं हे तुम्ही मला ठरवू द्या. आता हे बोलणं सुरू होतं. त्याच वेळेस नेमकी राकेश आणि स्नेहल आत आले. तुम्ही आम्हाला बोलवलं आहे का काका? हो बेटा, मीच तुम्हाला बोलवलं आहे. मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. रामप्रसादजींनी दीर्घ श्वास घेतला आणि ते म्हणाले, बेटा मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. नेहमी माझ्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी जगलो. पण आता मी आयुष्याच्या या वळणावर आहे जिथं दृष्टी कुमकुवत होते, परंतु नात्यातील खोटेपणा आणि खरेपणा स्पष्ट दिसतो. मी माझी जमीन विकून जे 5 करोड रुपये कमवले आहेत त्यातले 3 करोड रुपये मी माधुरी आणि आर्यनच्या घरासाठी खर्च केले. बाकीचे 2 करोडसाठी मी निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय माझा शेवटचा निर्णय आहे. हे बोलणं ऐकून आर्यन घाबरला. बाबा ते पैसे आमच्या भविष्यासाठी आहेत ना? आता अजून घराचं काम बाकी आहे. तेव्हा रामप्रसादजी हात जोडून त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाले, आर्यन मला तुझ्या गरजा माहीत आहेत, सोबतच तुझं स्वार्थी वागणं, पण माझ्याकडून जेवढं काही करणं शक्य होतं ते मी केलं आहे. आता बाकीचे पैसे मला माझ्याजवळ ठेवायचे आहेत. एक वडील त्याच्या मुलीच्या घरात किती दिवस राहणार? त्यामुळे मी आता इथून जाण्याचं ठरवलं आहे. आता मी इथून जायला हवं. तेव्हा माधुरी म्हणाली, बाबा तुम्ही या वयात गावी एकटे कसे राहणार? तेव्हा रामप्रसादजी म्हणाले, नाही बेटा, मी गावी राहणारच नाही. मी राकेश आणि स्नेहल सोबत त्यांच्याच घरी राहणार आहे. मला मुलगा आणि सून नव्हते, पण त्यांनी मला मुलगा आणि सुनेप्रमाणे माझी सेवा केली, काळजी घेतली. त्यांचं बोलणं ऐकून स्नेहल आणि राकेशच्या डोळ्यात अश्रू आले. रामप्रसादजी पुढे म्हणाले, या दोघांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यांचा उपकार मी पैशाने नाही फेडू शकत. तरी मी ठरवलं आहे, जमिनीच्या व्यवहारात राहिलेले बाकीच्या पैशांवर या दोघांचा हक्क असेल. आता हे लोक किरायाच्या घरात नाही तर स्वतःच्या घरात राहतील. एवढंच नाही तर माझ्या निधनानंतर माझ्या गावातील घरावरही या दोघांचाच हक्क असेल. लवकरच मी माझं मृत्यूपत्र तयार करेल. हे ऐकून राकेश हात जोडून म्हणाला, काका तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. पण या सर्व गोष्टीत पैसे आणू नका. मला पैशांची गरज नाहीये. राकेशचं असं बोलणं ऐकून रामप्रसादजींचं मन प्रसन्न झालं. पण तरी त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यावर ते ठाम होते. माधुरी आणि आर्यनच्या तोंडावर जसं कुणी जोरात मारले असं वाटत होतं. या सर्व गोष्टींचा त्या दोघांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण रामप्रसादजींची गर्जना पाहून ते शांत बसले. आर्यन आणि माधुरी तुम्हा दोघांना कदाचित समजले नाही. नातं पैशांनी विकत घेता येत नाही. राकेशने मला तेव्हा साथ दिली जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती. स्नेहलने माझ्या मुलीसारखी माझी काळजी घेतली. त्यामुळे हे सर्व पैसे आता त्यांचेच आहेत. या गोष्टीवर जास्त वादविवाद नको आहेत मला. मला रूममध्ये शांतता हवी आहे. त्यामुळे रूममध्ये शांतता पसरली. रामप्रसादजी तिथून उठून त्यांचं सामान पॅक करण्यासाठी निघून गेले. मित्रांनो, आजकालची मुलं स्वार्थासाठी, स्वतःच्या ऐशो आरामासाठी वडिलोपार्जित संपत्तीचा वापर करण्याचा आणि त्यावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण वयोवृद्धांची काळजी घेण्याचं मात्र ते विसरतात. त्यांना महत्त्व देत नाही, त्यांची काळजी घेत नाहीत. आणि त्यामुळेच रामप्रसादजींसारखे कठोर निर्णय
मुलांच्या बाबत आजकालची वयोवृद्ध पिढी घेत आहेत, हे कुठंतरी थांबायला हवं. आजकालच्या तरुण पिढीने वयोवृद्धांची आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. जर काळजी घेतली नाही तर अशाच प्रकारे वयोवृद्ध कठोर निर्णय घेतील आणि प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करणार नाहीत. आणि हे कायदे आता काही ठिकाणी लागू देखील होत आहेत. तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे आणि या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा जर चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.